नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन नवीन ट्रेकमध्ये। तर आम्ही चाललेलो आहे राजमाचीला आणि तुम्ही बघू शकता आमची सुरुवात कशी झाली होती। बुलेट तर भावाने बुलेट घेऊन आले आणि होत नाही, किक मारायला होत नाही, ते जमत नाही। सगळ्यांनी बारी बारी उभं राहा, बारी बारीने करून बघितलं पण बुलेट काय चालू व्हाय ना भाई। ते सोड ना, खंडाळ्यामध्ये बंद पडली तर बंद नाही पडणार, सीन काय भेटतो घे घे सीन काय चला त्याला सांग मारायला, त्याला मारायला आपल्यापेक्षा चांगली मार बाबा। अर्धा तास झाला, रेनकोट घालायला। अरे तू उतरला का? कातलं झालं 0। आता इथं आहे ना 50 रुपये पर गाडीचे द्यावं लागतं पार्किंगचे म्हणून। तर आम्ही देऊन नाही, इथून आता जाऊ। सगळं ऑफ रोडिंग आहे मध्ये पूर्ण। तर मित्रांनो, इथं आल्यावरती इकडे जायचं आहे। तर इथे याच्यावर थोडंसं गोंधळाल तुम्ही। आपण आलेलो आहे राजमाची फोर्टला। तर तिथे तुम्ही बघू शकता खूप ऑफ रोडिंग आहे। ऑफ रोडिंगमध्ये मुळे आम्ही आमच्या गाड्या अर्ध्या रस्त्यामध्ये लावलेल्या आहेत आणि आता चालत निघाले। अजून 2.5 किलोमीटर आहे, तर 2.5 किलोमीटर आम्ही चालत चाललो आहे, कारण की हा रस्ता खूपच अवघड आहे आणि एकाने आमच्या बुलेट आणली तर ती जड आहे म्हणून त्याला थोडीशी तकलीफ झाली वर न्यायसाठी, म्हणून आम्ही आता इथून चालत चालत चाललो आहे। चला, हे बघा ते कातलधारा वॉटरफॉल आहे। पाणी बघा किती चांगलं येते। नैरेक दिख रहा है गैरेक, हे फोन दे ना। हे बघा स्प्लेंडर गँग, स्प्लेंडर इथपर्यंत आले। हे स्प्लेंडर आमच्या बाजूने मागाशी गेल्या एकदम फटाफट। आणि तुम्ही बघू शकता इथे एक गड आहे आणि इथे एक गड आहे, किल्ला आहे। तर आपल्याला इथं जायचं आहे आणि 1-1.5 तास तर लागेल वर जायला। तर हा श्रीवर्धन आहे आणि हा मनोरंजन आहे। तर अशा प्रकारे आमची ट्रेकची सुरुवात झालेली आहे, बघू शकता। हा ट्रेक खूप थ्रिलिंग वगैरे होणार आहे। ड्रायव्हिंगला तर रायडिंगला खूप मजा आली। आता ट्रेकिंगला बघूया। आता इथे आम्हाला पायऱ्या लागलेल्या आहेत, हे बघू शकता तुम्ही। हे पायऱ्या आहे, पायवाट आहे। आता जाऊया मस्तपैकी। पायऱ्यामुळं काय वाटणार नाही, असे पायवाट असली ना गडांवरती बरं वाटतं जरा, जंगलामध्ये हरवण्यापेक्षा। हे बघा
हे बघू शकता तुम्ही, आमचे बुट्ट बघा एकदम माखलेले, ऑफरोडिंग यांनी धुतले. तो एकटा बाकी तो आता डॉच करत करत आलाय. आम्ही सगळे गेलेलो माखलेले आहेत. बघूया इथे हे उघडे पाहिजे पण आता बंद आहे ते. हे इकडे पण एक बंद आहे, चहा कॉफी वगैरे भेटते इथे पण बंद आहे ते. ते बघा आता इथे रस्ता बघा कसं, शिड्या एकदम प्रॉपर. मस्त अशा शिडा आहे तिथे. एवढं काय अवघड वाटत नाही आहे, फक्त तिथे ते ऑफ रोडिंग जास्त अवघड वाटली. प्रॉपर ट्रेक होते मस्त. पाऊस पण नाही आहे म्हणून थोडं बरं वाटते. पाऊस असं थोडं मुश्किल झालं असतं आम्हाला वरती यायला, तिकडे थोड्या गाड्यांवरती. हे बघा आता इथून सीड्या संपल्यात. आता इथून असं खड्ड्याचा रस्ता आहे, तर तिथून असं वर जायचं तिकडं आणि तो दरवाजा आहे तिथे. हे बघा श्रीवर्धन किल्ल्याचा दरवाजाच्या इथं आम्ही पोचलेलो आहे. हे बघा, हे बघा दरवाजा जो तुटून पडलेला आहे. तर हे एंट्रन्स आहे. पाण्याचे टाके आहेत. इथं पण थोडीशी पाण्याची टाकी आहे छोटीशी. चला अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आम्ही गडावरती पोचलेलो आहे आणि फायनली आमचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे. हे बघा दुःख बघा तुम्ही, हे बघा काहीच दिसत नाही या दुकानमध्ये. हे बघा मस्त आमच्या एंट्रीच्या टायमिंगला दुःख वगैरे आले. हे बघा, अरे बापरे इकडे तर काहीच दिसत नाही. हे वगैरे आत्ता कमी झालं, काहीच दिसत नाही. तिथे गडाचं एकदम टॉप आहे आणि इथे आमचा ट्रेक संपलेला आहे. ते बघा आमची मंडळी मागे आणि इथे वरती आल्यावर असं दुकानमध्ये सगळे आजूबाजूचे डोंगर वगैरे सगळे गड किल्ले झाकले गेलेले आहे आणि काही दिसत नाही आम्हाला. आणि इथे वरतून तुम्ही बघू शकता इथे मागे गाव आहे एक, ते गाव दिसते आणि समोरचा मनोरंजन किल्ला
तो पण दिसतो आम्हाला. तर थोड्या वेळ इथे विश्रांती करू, आम्ही आणलेलं खाऊ आणि निघूया आता परतीच्या रस्त्याला निघू. तर आता आम्ही परतीच्या रस्त्यावर आहे आणि हे बघा इथे मागं शिवलिंग आहे. हे बघा पॅक असेल पण आता ते काय नंतर ते आता ओपनच राहते असेल. चला आता निघालोय आम्ही. हे बघा असं ऑफ रोडिंग आहे, त्यामुळे आम्ही गाडी मध्येच लावली होती. तिथं मस्त पार्किंग करायला जागा होती म्हणून. हे बघा हे असे रस्ते. ही गाडी नाही न्यायची बा. ही भारी, ही बेस्ट गाडी. सगळ्यांना बँगलोरच्या ट्रिपची आठवण येते. बँगलोरचा ब्लॉग बघितला का नाही तुम्ही? लवकर जाऊन बघून घ्या. पुढच्या वर्षी मनालीचा ब्लॉग येतोय.